नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण रेल्वेमध्ये किंवा रेल्वेचे जे रेस्ट हाऊस असतात ना, त्याच्यामध्ये जे पराठे मिळतात ना मसालेदार, ते बघतोय. तर काय करायचं, मस्त असं ना एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आपल्याला. तर त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा आहे एकदम बारीक चिरलेला टाकून घ्यायचा आहे. हे बघा, इतका बारीक बरं का, एकदम फाईन असा पाहिजे तो. आता त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला टाकायची. ते 1 चमचा धने आणि बडीशोप आहे ना, खलबत्त्यामध्ये थोडीशी जाडसर कुटायची आहे आणि ती टाकून घ्यायची. अर्धा चमचा लाल तिखट टाकायची त्याच्यात. थोडीशी हळद टाकून घ्यायची. थोडंसं सेंधं मीठ वापरतोय मी, तुम्ही पांढरं मीठ असेल तर ते वापरू शकता. थोडंसं चवीपुरतं. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यात आणि 2 चमचे तेल त्याच्यात टाकायचे. तर हे सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे मस्त. सगळं एकजीव झालं पाहिजे बरं का. आता त्याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि एक घट्टसर असं आपल्याला डो त्याचा मळून घ्यायचा आहे बरं का. सॉफ्ट नाही पाहिजे, जरा घट्ट पाहिजे. दाखवतो मी तुम्हाला. आणि थोडं थोडं पाणीच टाका बरं का, एक खट्टी खूप सारं नका टाकू. म्हणजे कसं तुम्हाला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला ना व्यवस्थित सोपं जाईल. चपात्या वगैरे बनवताना जसं आपण नरम मळतो ना त्याला, तसं नाही, सॉफ्ट नाही मळायचं बरं का. पुऱ्या बनवताना जसं टाईट डो असतो ना, तसा पाहिजे तो. आता तुम्हाला ना एक गोष्ट कन्फ्यूज झाली असेल की बुवा पीठ मळताना नरम मळतो आणि मग याला टाईट नेमकं कसं काय भानगड. तर कसं असतं, पाण्याचा ना कमीत कमी वापर करायचा. चपाती मळताना चपातीचं जे पीठ असतं ना, त्याला आपण पाणी थोडंसं जास्त वापरतो. याला ना कमी पाणी वापरायचं, म्हणजे तो असा घट्ट आणि टाईट मळला जातो. तर हे बघा, परफेक्ट झालेलं आहे. आता याला काय करायचं, एक 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता एक छोटा गोळा घेऊन मस्त त्याला आहे ना त्याला लाटून घ्यायचं आहे जाडसर. तर बघा, आता असा लाटून घ्यायचा आहे त्याला थोडासा जाडसर आणि त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित, 1 चमचा तेल, आणि त्याला पसरून घ्यायचं आहे. बढिया. आणि आता ना ही प्रोसेस जरा नीट बघा बरं का. आता याला ना असे कट मारून घ्यायचे पूर्ण आहे ना, शेवटपर्यंत नाही न्यायच्या. दोन्ही बाजूला ना थोडासा गॅप ठेवायचा आहे. हे बघा, तर हे पूर्ण हे कट मारून घ्यायचे आहेत त्याला हे असे. आता त्याच्यावरती ना थोडं पीठ टाकायचं आहे. आता याला ना हे असं रोल करायचं, गोळा करायचा आहे. नीट बघा बरं का. हे बघा, आणि आता त्याला जाडसर लाटून घ्यायचं आहे. खूप पातळ नाही लाटायचं बरं का, थोडंसं जाडसरच राहू द्या. आता तवा आहे ना गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे 1 2 ते 2.5 मिनटं दोन्ही बाजूने. त्याला तेल टाकायचं आहे आजूबाजूला. या पराठ्यांना ना तेल थोडंसं जास्त असतं बरं का, कारण जेव्हा तेल थोडं जास्त राहतं ना, तेव्हाच त्याचे जे दोन्ही बाजू असतात ना एकदम क्रिस्पी बनतात. तर दुसऱ्या बाजूनं पण तेल टाकायचं आहे. जसं मी सांगितलं की तेल थोडंसं जास्त लावा, तरच ते क्रिस्पी बनतील दोन्ही बाजूने. आणि 2 ते 2.5 मिनटं मोठ्या आचेवरच त्याला मस्त आहे ना भाजून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त खरपूस असा भाजला आहे आपण त्याला. तर हे बघा, आता याला काढून घ्यायचं आहे. हा झालेला आहे. बढिया, एक नंबर दिसतोय. थांब,
अशाच पद्धतीने तुम्हाला जेवढे खायचे आहेत ना तेवढे सगळे करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हे बघा, याचे लेयर्स बघा, हे बघा किती लेयर्स आहेत बघा. हे एक नंबर लागतो बरं का चवीला पराठा. तर अशा पद्धतीने बनवा, सेम टू सेम पद्धत वापरून एक नंबर चवदार चविष्ट असा पराठा.